संतोष देशमुख हत्या प्रकरणासह इतर 2 प्रकरणामध्ये आज CID कडून खरं तर बीडच्या स्पेशल मकोका कोर्टामध्ये चार्जशीट दाखल करण्यात आलेली आहे आणि याविषयी बातचीत करण्यासाठी हा जो पूर्ण प्रकरणामध्ये सहाय्यक सरकारी वकील जे आहेत बाळासाहेब कोल्हे आपल्यासोबत आहे. आपण त्यांच्याशी बातचीत करूया. साहेब, आज चार्जशीट दाखल केली CIDनं, नेमकं किती चार्जशीटाची पानं आहेत आणि काय चार्जशीटबद्दल माहिती द्या. 1000 पानांचं ते चार्जशीट आहे. त्याची प्रत अजून तपास यंत्रणेकडून मला प्राप्त झालेली नाही. त्याची स्क्रुटिनी अजून कोर्टात होईल, त्याला नंबर पडेल. नंबर पडल्यानंतर त्याची प्रत मला मिळेल आणि ती वाचल्यानंतरच मग मला प्रतिक्रिया देता येईल. या मोमेंटला मी त्याच्याबद्दल काही प्रतिक्रिया देऊ शकत नाही. सर, खरं तर 3 एकूणच गुन्हे आहेत त्याच्यामध्ये. खंडणी असेल, ॲट्रॉसिटी असेल, खून असेल आणि 107 का 103 काही गुन्हा आहे. तर सर्वांचा एकूणच तपास झालेला आहे का पूर्ण? तिन्ही गुन्ह्याचा मिळून एकत्रित चार्जशीट दाखल केलेला आहे. तपास पूर्ण झाला म्हणजे अजून पुढील तपासाचा अधिकार कायद्याने अबाधितच असतो. अजून जर आम्हाला काही तपासात काही गोष्टी निष्पन्न झाल्या तर त्याचं पूर्ण चार्जशीट दाखल करता येतं. एक आरोपी अद्यापही या प्रकरणाचा फरार आहे, कृष्ण आंधळे. तर त्या संदर्भात काय भूमिका असणार आहे सर एकूणच तपास यंत्रणा? त्याला या केसमध्ये फरार दाखवूनच चार्जशीट दाखल झालेला आहे. आता सर, ट्रायल कधी नेमकं सुरू होणार याचा एकूणच या तपास? त्याला आता हा चार्जशीट दाखल झालेला आहे, त्याच्यामध्ये आता स्क्रुटिनी होईल. मग ते कायद्याचे ते जे पायऱ्या आहेत त्याप्रमाणे ते पुरवायला लागेल. तपास आता जवळपास संपला असं म्हणता येईल का? तपास संपला असं म्हणता येणार नाही. एक तपासाचा टप्पा झाला एवढंच म्हणता येईल. तपास हा चालूच राहतो आणि पुढील तपास अजून चालू ठेवण्याचा कायद्याने अधिकार आहे आम्हाला. त्याप्रमाणे तो तपास आहेच अजून चालू. आता प्रकरण पुढं कसं चालणार साहेब, याच्यावर थोडी माहिती द्या आमच्या प्रेक्षक. नाही, पुढं चालेल म्हणजे काय, आता ह्याच्यामध्ये पुढचे टप्पा आरोपींचे आता हे नंबर झाल्यानंतर आरोपींना ते चार्जशीटचे प्रती दिल्या जातील. कोर्ट त्यांना विचारील काय कायद्याच्या प्रक्रियेप्रमाणे तुम्हाला गुन्हा कबूल आहे का ना कबूल आहे. त्याच्यानंतर मग ते प्रकरण पुरावायला लागेल. साधारण किती वेळ लागेल केस चालू होण्यासाठी असं काही माहिती असते? असं नाही, किती वेळ लागेल हे सांगणं अवघड आहे. असं टाईम बाउंडमध्ये नाही बोलता येणार. तर एकूणच आज खरं तर दोषारोपपत्र न्यायालयात दाखल करण्यात आलेलं आहे आणि एक फरार आरोपी जो आहे कृष्ण आंधळे याला फरार घोषित करण्यात आलं आहे CID पथकाकडून. खरं तर आता दोषारोपपत्र दाखल एकूणच या ठिकाणी न्यायालयात करण्यात आलेलं आहे आणि आता पुढचं एकूणच तपास कसं होईल हेच पाहणं औत्सुक्याचं असणार आहे. कॅमेरा पर्सन अप्पासाहेब मोहरकरसह नजीर खान, TV9 मराठी, बीड. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.